रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर, भूल किंवा छाती न उघडता रुग्णाच्या हृदयाच्या झडपेचे कार्य ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट TAVR प्रक्रियाने पूर्ववत करून 75 वर्षीय रुग्णाला नवजीवनदान देण्याचे कार्य लोणी काळभोर येथील मायर्सच्या विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. विशेष म्हणजे सुमारे 1.5 तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि वैद्यकीय टीमशी संवादही साधत होता, अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी डॉक्टर इंगोले, हेड ऑफ डिपार्टमेंट विश्वराज हॉस्पिटल कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा हे विभाग प्रमुख आहे. आपण आज स्पेसिफिकली ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट म्हणजे टावर या शस्त्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. टावर या शस्त्रक्रियामध्ये किंवा मावर असू दे, ह्यामध्ये आपण जे झडप बदलण्याची प्रक्रिया आहे ती विदाऊट ओपन हार्ट सर्जरी करता हृदयाच्या धमन्यामधून किंवा पायाच्या धमन्यामधून हृदयापर्यंत पोचतो आणि वॉल्व बदलतो. याच्यामध्ये कुठलीही टाके नसतात, चिरफाड नसते किंवा ओपन हार्ट सर्जरी नसते. त्यामुळे रुग्णाला होणारा धोका कमी होतो, रुग्णाची रिकव्हरी फास्ट होते, रुग्ण मोबिलाइज लवकर केला जातो आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे ते रुग्णाचं पेशंट सॅटिस्फॅक्शन फार चांगलं राहतं. आपले बाबा 75 वर्षाच्या आहेत, त्यांचं आपण टावर केलेलं 1 महिन्यापूर्वी, कारण त्यांचं ऑलरेडी बायपास झालं होतं आणि अँजिओप्लास्टी झाली होती. याच्यामध्ये ओपन हार्ट वॉल सर्जरी करणे हाय रिस्क होतं, त्यामुळं आपण त्यांचं टावर केलेलं आहे. ह्या प्रकारचे टावर हे प्रक्रिया पुण्यामध्ये बऱ्यापैकी होत आहे, पण लोकांमध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे त्यांचा नंबर कमी आहे. ही शस्त्रक्रिया एकदा लोकांना माहीत झाली की त्याचा फायदा बऱ्याच लोकांना घेता येईल. विश्वराज हॉस्पिटल आता नव्याने उभं राहतंय आणि काय याचे वैशिष्ट्य? विश्वराज हॉस्पिटल टर्शरी केअर हॉस्पिटल आहे, जे लोणी काळभोर इथे आपण सध्या अस्तित्वात आहे. याच्यामध्ये माफक दरामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स ज्या प्रोसिजर आहेत, सगळ्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी आहेत ते विश्वराजमध्ये अवेलेबल आहे. स्पेसिफिकली कार्डिॲक डिपार्टमेंट सगळ्यात ॲडव्हान्स डिपार्टमेंट सध्या आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हृदय शस्त्रक्रिया असू दे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी असू दे, पिडियाट्रिक कार्डिओलॉजी असू द्या, इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज असू दे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माफक दरामध्ये अवेलेबल आहेत. आणि लोणी काळभोरसारख्या ठिकाणी जिथं ग्रामीण भाग थोडंसं आहे, या ठिकाणी दर्जेदार सुविधा आपल्याला देतो आपण. या सगळ्या सोयीसुविधांच्या व्यतिरिक्त रुग्णांसाठी राज्यसेवा ज्या काही योजना राबवते त्या योजना तिथे लागू होतात का? आपल्या इथे मुख्यमंत्री निधी, चॅरिटेबल ट्रस्ट, दुसरी गोष्ट CGCS, रेल्वेज, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय उद्देश असणार आहे हॉस्पिटल आणि कशा पद्धतीने पुढची रुग्णसेवा? ग्रामीण भागाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, ग्रामीण भागातला रुग्ण पुण्यापर्यंत येण्याची गरज नाही पडावी आणि त्याला माफक दरामध्ये त्याच्या परिस्थितीनुसार त्याला सुविधा मिळावी, ह्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो आणि ते आम्ही कंटिन्यूअस प्रयत्न चालू ठेवणार आहोत.